जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला, नाशिक 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 जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला, नासिक जिला कायद्याच्या बालेकिल्ला। नासिक में बड़ी कार्रवाई, चेन स्नैचिंग का मास्टरमाइंड गिरफ्तार, 24 मामले सुलझे। नासिक शहर में लगातार बढ़ती चेन स्नैचिंग की वारदातों पर अंकुश लगाने के लिए नासिक पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 1 और 2 ने एक संयुक्त ऑपरेशन चलाया। इस ऑपरेशन के दौरान पुलिस ने कल्याण निवासी अंतर्राज्यीय अपराधी सादिक अली उर्फ जाफरी सैयद को गिरफ्तार किया है। पुलिस का दावा है कि इस गिरफ्तारी से चेन स्नैचिंग के 22 और वाहन चोरी के 2 कुल 24 मामले सुलझाने में सफलता मिली है। आरोपी के पास से 13.4 तोला सोना, एक विजा कार और एक मोटरसाइकिल भी बरामद की गई है, जिसकी कुल कीमत 26,24,200 बताई गई है। पुलिस कमिश्नर संदीप कर्णिक के आदेश पर क्राइम ब्रांच की टीम ने भिवंडी और कल्याण में 2 दिनों तक वेश बदलकर जाल बिछाया और आखिरकार आरोपी को धर दबोचा। इस सफल कार्रवाई को वरिष्ठ पुलिस निरीक्षक 2 अंचल मुद्दल, सपोनी हेमंत तोड़कर, चेतन श्रीवंत और उनकी टीम द्वारा वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आले होते। या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राइम ब्रांच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट 2 चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्यूमन इंटेलिजन्सचा वापर करून या आरोपींना त्यांनी अटक केलेले आहे आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे, शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत। 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे। याशिवाय एक 4-चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे। असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे। मुख्य आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे। फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्त्वाचं असतं। ही सर्व कामगिरी युनिट 1 युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे। मुंबई नाका पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर आरोपी को पुलिस कस्टडी में लिया गया है। अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।